अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात श्री दत्त पुराण यामधील अध्याय 2. मागील अध्यायामध्ये आपण ग्रंथारंभ करून दत्तगुरूंच्या 16 अवतारांबद्दल जाणून घेतलं. आज या अध्यायामध्ये गुरुचरित्र ग्रंथाबद्दल जे काही प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटून जातील. या अध्यायामध्ये अगदी गुरुचरित्राच्या पारायणापासून समाप्तीपर्यंतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्राप्त होतील. चला तर या दिव्य अशा अध्यायाला श्रवण करूयात. पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि हा अध्याय हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा. व्यासांनी आपल्या शिष्यांना पुढे कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, श्री दत्तांच्या 16 अवतारांबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यांच्या 3 अवतारांचे विस्ताराने वर्णन श्री गुरुचरित्र या प्रासादिक ग्रंथात श्री नरसिंह सरस्वती या दत्त अवतारातील सिद्ध नामक एक प्रमुख शिष्य यांनी त्याच्या नामधारक नामक शिष्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना केलेले आहे. या ग्रंथाचे पारायण अनेक भक्त नेमाने करतात. व्यासांचे हे वाक्य ऐकताच त्यांच्या शिष्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले, अनेक शंका उत्पन्न झाल्या आणि त्या प्रश्नांची उत्तरे अर्थात त्या शंकांचे समाधान महर्षी व्यासांनी क्रमाक्रमाने केली. मग शिष्यांनी एक एक शंका विचारायला सुरुवात केली. पहिला प्रश्न केला की गुरुचरित्राचे पाठ हे मनामध्ये करावेत की मोठ्याने करावेत, याबाबत काही नियम आहेत का? त्यावर गुरुवरी म्हणाले की श्री गुरुचरित्राचा पाठ हा मोठ्यानेच करायला हवा, कारण त्यायोगे यातील मंत्रांचे स्पंदन वातावरणामध्ये निर्माण होऊन वातावरण शुद्ध, पवित्र आणि मंगलमय बनते. मात्र मोठ्याने वाचताना उच्चार शुद्ध हवेत हे तितकेच महत्वाचे आहे. पुढे प्रश्न केला की श्री गुरुचरित्राचे पारायण हे काही विशिष्ट दिवसांमध्येच पूर्ण करायला हवे का? जसे की उदाहरणार्थ 3, 7, 5 असा काही दंडक आहे का? आणि त्यामागील हेतू कोणता? हे पारायण त्यापेक्षा अधिक दिवसामध्ये संपवली तर चालणार नाही का? याच्या उत्तरादाखल व्यासांनी सांगितलं की श्री गुरुचरित्रासारख्या ग्रंथाची पारायणे ही सप्ताह पद्धतीनेच करण्याची एक पद्धत आहे. काही लोक 1 दिवस किंवा 3 दिवसी पारायण करतात, परंतु त्यामध्ये मनाची एकाग्रता साधणे कठीण होते, कारण जास्त वेळ बसल्यास शरीर थकून जाते. अर्थात एखाद्याला जर हे उत्तम प्रकारे आणि एकाग्रतेने किंवा 3 दिवसामध्येच करणे जर शक्य असेल तर त्याने तसे करायला हरकतही नाही. परंतु सप्ताह पद्धतच ही सर्वांना सोयीची असते. यासाठीच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणायची एक पद्धत आहे. या योगे साधकाची बैठक तयार होते. एरवी देवापुढे 2.5-3 तास आपण कधीच बसत नाही, परंतु सप्ताहाच्या निमित्ताने हे करावेच लागते आणि त्या निमित्तानेच देवाची सानिध्य लाभते. त्याच्या चिंतनामध्ये मनही शुद्ध होते. पुढे प्रश्न विचारला की गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये काही महत्वाचे नियम आहेत का, जे पारायणकर्त्याने पाळायला हवे? त्यावर उत्तरादाखल व्यास म्हटले की नियम तर पुष्कळ आहेत, परंतु ते सर्वच पाळणे सर्वसामान्य साधकाला शक्य होत नसल्याने महत्वाचे जे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगतो. यामधील पहिला म्हणजे संकल्प सोडल्याशिवाय पारायण सुरू करू नये. दुसरा, कुलदैवत, गुरु आणि मातापिता यांना वंदन करूनच पारायणाला सुरुवात करावी. सर्व वाचन सोहळ्यात करावे. औदुंबर वृक्षाखाली वाचन करणे जर शक्य असेल तर ते केल्याने अधिक प्रभावी होते. वाचन सुरू करण्यापूर्वी स्नानोत्तर भस्मलेपन करण्यास अजिबात विसरू नये. वाचनापूर्वी संध्या व गायत्री जप अवश्य करावा. वाचन मनामध्ये न करता मोठ्यानेच करावे. देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा. वाचन संपेपर्यंत शक्यतो मध्येच आसन सोडू नये. याला अपवाद म्हणजे लघुशंकेसाठी आपण जाऊ शकता, पण त्यानंतर हातपाय धुवून भस्मलेपन करावे. मात्र शौचविधीसाठी गेल्यास स्नान करून मगच बसावे. परंतु मधल्या काळामध्ये कोणतेही भाषण करू नये. मध्येच पेय वगैरे घेतल्यास मनामध्ये दत्तजप चालू ठेवावा. रोजच्या ठराविक अध्यायांचे वाचन झाल्यावर पुढील अध्यायातील 5 ओव्या अवश्य वाचाव्यात.
पारायण काळामध्ये देवापुढे अखंड नंददीप तेवत ठेवावा. मानसिक आणि शारीरिक ब्रह्मचर्य पाळावे. या काळामध्ये पलंगावर न झोपता जमिनीवर घोंगडे किंवा चटई टाकून झोपावे. वृद्धांनी गादीवर झोपले तरी चालेल. रोज रात्री करुणा त्रिपदी अवश्य म्हणावी. गुरुवारी पुढे म्हणाले की नियम तर पुष्कळ आहेत, परंतु एवढे नियम जरी पाळले तरी चालेल. त्यावर शिष्यांनी प्रश्न विचारला की वाचन चालू असताना मध्येच बोलले तर चालते का? दूध किंवा अन्य पेय घेतल्यास चालते का? गुरुवारी म्हणाले नाही. वाचन संपेपर्यंत मध्येच कोणाशीही बोलू नये. मात्र मध्येच थोडा वेळ थांबून दूध इत्यादी पेय घेण्यास हरकत नाही, पण त्यावेळी सुद्धा मनामध्ये दत्तजप चालू ठेवावा. त्यानंतर पुढे प्रश्न विचारला की रोजचे वाचन झाल्यावर पोथी बांधून ठेवावे का? यावर उत्तर दिले की रोजचे वाचन झाल्यावर पुढील अध्यायातील 5 ओव्या अवश्य वाचाव्यात. तसेच ही पोथी बांधून न ठेवता उघडीच ठेवावी. शिष्यांनी पुढे प्रश्न केला की रोजचे पारायण पूर्ण झाल्यावर कोणता श्लोक म्हणावा? त्यावर गुरुवार यांनी उत्तर दिले की श्री गुरुचरित्र किंवा इतर कोणत्याही पोथीचे वाचन पूर्ण झाल्यावर हा पुढील श्लोक म्हणावा. तो श्लोक अशा प्रकारे आहे: यदक्षरपदभ्रष्टम मात्राहीनम च यद भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसिद्ध परमेश्वर. शिष्याने पुढे प्रश्न विचारला की एका पायावरती उभे राहून या ग्रंथाची पारायण करावीत का? तेव्हा उत्तरादाखल गुरुवारी म्हणाले की अशा पद्धतीने पारायण करावे असा दंडक या ग्रंथामध्ये कोठेही नाही. मात्र अशा पद्धतीने पारायण करणारे काही भक्त होऊन गेले. त्यांनी एका पायावर उभे राहून या ग्रंथाची अनेक पारायणे केली आणि त्यांना काही सिद्धीही प्राप्त झाल्या. परंतु प्रत्येकालाच अशा पद्धतीने पारायण करणे जमेल असं नाही. या ग्रंथामध्ये या पारायणासंबंधी फक्त एवढेच सांगितले आहे की अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. शिष्यांनी पुढे प्रश्न विचारला की काही दत्तभक्तांना एकाच पारायणामध्ये चांगले अनुभव येतात, मात्र काहींना त्यासाठी अनेक पारायण करावी लागतात, असं का बरे? त्यावर गुरुवारी म्हणाले की हा फरक प्रत्येकाच्या शरीर आणि मनशुद्धीनुसार होत असतो. तुम्ही कोणता आहार घेता, कसले चिंतन करता, कुणाला बुडवता का, किती वेळ कशा पद्धतीने उपासना करता, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. साधकाने कधीही मांसाहार करू नये, दारू पिऊ नये, कुणाचे वाईट चिंतू नये, त्याने परांना शक्यतो घेऊ नये, तसेच विटाळशीच्या हातचे कधीच खाऊ नये. गुरुकृपा होईपर्यंत किमान एवढे नियम कटाक्षाने पाळायला हवेत, कारण अन्नापासून मन बनते. साधकाने चोरी, परद्रव्य हरण, परस्त्रीवर पापी नजर इत्यादी गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. साधकाने साधकासारखेच राहावे आणि हे नियम केवळ पारायणापुरते न पाळता कायम पाळावे. त्याने सतत दुसऱ्याचे भले चिंतावे, त्यांना मदत करावी, खऱ्या साधकाप्रमाणे वागावे. हे वाचन मनामध्ये न करता मोठ्यानेच व्हायला हवे. त्या योग्य वातावरणातील उपासनेला पोषक अशा सात्विक शुद्ध लहरी निर्माण होतात आणि आपली वास्तू शुद्ध होते आणि अशा वास्तूमध्ये केलेली ही उपासना त्वरित फळाला येते. पुढे प्रश्न विचारला की अनुभव येण्यासाठी आणखी काही करायला हवे का? त्यावर व्यासांनी उत्तर दिले की पारायण कसे करावे याबाबत अनेक नियम या पोथीमध्ये दिलेले आहेत. त्यातले काही महत्वाचे नियम असे आहेत की या काळामध्ये शारीरिक आणि मानसिक ब्रह्मचर्य पाळावे, सतत श्री गुरुदत्तांचे स्मरण करत राहावे, अभक्ष भक्षण चुकूनही करू नये, नेहमी प्रामाणिकपणे वागावे आणि कुणाचेही वाईट चिंतू नये. तुमचे मन जसे जसे पवित्र होईल तसतशी प्रभू दत्तात्रयांची कृपा तुमच्यावर होईल आणि तुम्हाला सुद्धा अनुभव येऊ लागतील. पुढील प्रश्न विचारला की पारायणाच्या वेळी देवासमोर मोकळा पाठ कशासाठी ठेवतात? त्यावर गुरुवारी म्हणाले, हा पाठ प्रभू दत्तात्रयांसाठी ठेवायचा असतो, कारण पारायण काळामध्ये साक्षात प्रभू दत्तात्रयांची फेरी एकदा तरी आपल्या घरी येते अशी दत्तभक्तांची सर्वांची श्रद्धा आहे. पुढे शिष्यांनी प्रश्न विचारला की श्री गुरुदत्तांची सेवा कोणकोणत्या मार्गांनी केली जाते? त्यावर गुरुवारी म्हणाले की श्री दत्त प्रभूंची सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामध्ये श्रीदत्त स्तोत्रांचे नित्य वाचन, दत्त पादुकांना अभिषेक, गंधलेपन, श्रीदत्त मूर्तीला प्रदक्षिणा, दत्त नामाचा जप, अन्नदान तसेच श्री गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने वाचन
असे अनेक मार्ग आहेत. शिष्यांनी पुढे प्रश्न विचारला की श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन करून दत्तभक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात का? यावर गुरुवर्यांनी उत्तर दिले, निश्चितपणे होतात. तसा अनेक भक्तांचा अनुभव आहे. वरवर पाहता ही गोष्ट थोडी कठीण दिसते, कारण या ग्रंथामध्ये श्री श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन आढळते. त्याचप्रमाणे त्यामध्ये कर्मकांडाच्या बाबतीतही बरीच चर्चा केलेली दिसते. त्यामध्ये इतरही अनेक विषय आलेले आहेत. उदाहरण रावण, सीमंतिनी इत्यादी. हे सर्व वाचून मनोकामना कशा पूर्ण होणार असा प्रश्न काहींना पडतो. परंतु दत्तभक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याचे अलौकिक सामर्थ्य या ग्रंथाच्या वाचनामध्ये आहे. कारण हा संपूर्ण ग्रंथ म्हणजेच एक मंत्र आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे लेखन श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने झालेले असून त्यांनीच या ग्रंथाला भक्त काम कल्पद्रुम असं वर दिलेलं आहे. आणि त्यामुळेच भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे बोल वांछिले मनात ते ते साध्य होई त्वरित गुरुचरित्र ऐकत असा प्रत्यय येतो. अनेक दत्तभक्तांना या ग्रंथाच्या पारायणाने अनेक आध्यात्मिक अनुभव आल्याची नोंद असून काही साधकांना काही सिद्धींचीही प्राप्ती झाली आहे. काहींच्या अंगावरची कोड देखील या ग्रंथाच्या पारायणाने दूर झाल्याची आश्चर्यकारक उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे भूतपिशाचांची बाधाही याने दूर होते असे अनेक अनुभव आहेत. अशा या कथा आपल्याला ऐकायला मिळतात आणि आपण आश्चर्यचकित होतो. याच्याही पुढे जाऊन असे सांगावेसे वाटते की या ग्रंथाच्या पारायणांनी काही भाग्यवान साधकांना प्रत्यक्ष दत्तप्रभूंचे दर्शन स्वप्नात किंवा प्रत्यक्षपणे झाल्याची हकीकत आहे. शिष्यांनी पुढे प्रश्न विचारला की स्त्रियांनी या ग्रंथाचे पारायण करावे का? यावर गुरुदेव म्हणाले की या संदर्भात दत्तावतारी सत्पुरुषांनी या ग्रंथामध्ये स्पष्ट खुलासा केला आहे. त्यात ते लिहितात, पतिव्रता धर्म काशीखंडात तसेच श्री गुरुचरित्रात सांगितलेला आहे. स्त्रियांनी तो ब्राह्मणद्वारा ऐकावा, परंतु वाचता आले तरी स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. कारण या ग्रंथामध्ये अधूनमधून वेदाक्षरे आली आहेत. ती सोडून स्त्रियांनी हा ग्रंथ वाचल्यास हरकत नाही. यासाठी वेदाक्षरांखाली अगोदरच जाणत्याकडून खुणा करून ठेवाव्यात आणि ते शब्द फक्त मनामध्ये वाचावेत. पुढील प्रश्न विचारला की सोहळ्याऐवजी ओले वस्त्र नेसून गुरुचरित्राचे वाचन केले तर? त्यावर गुरुवर्य म्हणाले, ओले वस्त्र परिधान करून कोणतेही धार्मिक कर्म अजिबात करू नये. शास्त्रात असा दंडकच आहे. आपण हात पुसायला खांद्यावर जे फडके घेतो तेही ओले नसावे. आर्द्र वस्त्रस्य स्कंधे निषेध. आर्द्र वस्त्र नेसून कोणतेही कर्म करणे किंवा नग्न होऊन कर्म करणे यामध्ये कोणताही फरक नाही असे शास्त्र सांगते. त्यामुळे हे आवर्जून टाळायला हवे. शिष्यांनी पुढे प्रश्न विचारला की पारायण काळामध्ये देवासमोर अखंड नंदादीप लावतात, तो का आला बाबा, आणि मध्येच विझला तर काय करावे? त्यावर उत्तर दिले की पारायण काळामध्ये हा दीप मध्येच विझतो, परंतु त्याबद्दल फार वाईट वाटून घेऊ नये. वाऱ्याने वगैरे अशा काही गोष्टी होऊ शकतात. अशा वेळी शांतपणे पुन्हा दीप लावून त्याला मनोभावे वंदन करावे. रात्र संपण्यापूर्वी त्या दीपात पुरेसे तेल आहे का नाही याची खात्री करून घ्यावी. नसल्यास पुन्हा तेल घालावे. वातीवरची काजळी दूर करून घ्यावी. शिष्याने पुढील प्रश्न विचारला की श्री गुरुचरित्राबाबत अधिकारी लोक काय सांगतात? त्यावर गुरुवरी म्हणाले की ऐका, तुम्हाला इतर कोणतेही उपासना जमली नाही तरी निदान श्री गुरुचरित्र ग्रंथातील 5 ओव्या रोज वाचा. तसेच ज्यांना गुरु मिळत नाही अशांनी या पोथीलाच गुरु समजून त्याचे वाचन पूजन करावे. त्याचप्रमाणे या ग्रंथाच्या पोथीला रोज प्रदक्षिणा घालण्याचाही नियम करावा. पुढील प्रश्न विचारला की पारायण काळामध्ये सोयर सुतक आल्यास काय करावे? गुरुवर्य म्हणाले की अशा वेळी संकल्प सोडून शेजाऱ्याने आणि परिचिताने राहिलेले वाचन पूर्ण करावे, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये वाचन अर्धवट सोडू नये. शिष्यांनी पुढे विचारले की श्री गुरुचरित्र वाचताना मध्येच कोणी बोलले, कोणी आले तर काय करावे? गुरुवर्य म्हणाले, असा प्रकार बऱ्याचदा होतो, परंतु खऱ्या भक्ताने श्री गुरुचरित्र वाचन चालू असताना मध्येच बोलणे चूक आहे. यासाठी पारायण सुरू करण्यापूर्वीच घरामध्ये कुणाला तरी सांगून ठेवावे. आणि शिष्यांनी अंतिम प्रश्न विचारला की समाराधनेच्या दिवशी
महानैवेद्यामध्ये काय असावे? त्यावर गुरुवरी म्हणाले की समाराधनेच्या दिवशी महानैवेद्यामध्ये पुरणपोळी, घेवड्याची भाजी अवश्य असावी. कारण पुरणपोळी दत्त महाराजांना विशेष प्रिय असून गाणगापूर सारख्या दत्तक्षेत्री महानैवेद्याला रोज पुरणपोळीच असते. आणि श्रोतो, याच बरोबर हा द्वितीय अध्याय समाप्त होत आहे. आशा आहे या अध्यायाच्या श्रवणाने गुरुचरित्राविषयी तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्या सर्वांची उत्तरे तुम्हाला मिळालेली असतील. या अध्यायामध्ये असा एकही प्रश्न राहिला नाही की ज्याचं उत्तर तुम्हाला भेटलं नाही. तेव्हा हा अध्याय इतर दत्तभक्तांपर्यंत अवश्य पोहोचवा, जेणेकरून गुरुचरित्र पारायणाविषयी त्यांच्या मनामध्ये ज्या शंका असतील, जे प्रश्न असतील, त्यांचं समाधान होईल आणि योग्य पद्धतीने त्यांच्याकडून पारायण घडून येईल. चला तर आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील अध्यायामध्ये अशा सदैव अलौकिक माहितीसह आपल्याच